फॉर द प्रॅक्टिकल ऑफ ऑक्सीॲसेटिलीन वेल्डिंग OAW वापरून फ्लॅट पोझिशन 1G मध्ये 2 मिलीमीटर थिकनेसच्या कॉपर शीटवर स्क्वेअर बट जॉइंट वरील प्रात्यक्षिकमध्ये आपले स्वागत आहे. या सेशनची उद्दिष्टे पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: योग्य नोझल साइज आणि फिलर रॉड कंपोजिशन आणि साइज, गॅस प्रेशर आणि फ्लक्स निवडू शकाल. जॉइंट आणि फिलर रॉडवर फ्लक्स लावा. जॉब प्री हीट आणि पोस्ट हीट करू शकता. वेल्डिंग दरम्यान ब्लो पाईप आणि फिलर रॉड योग्य प्रकारे मॅनिप्युलेट करू शकता. जॉइंट स्वच्छ करा आणि कोणतेही फ्लक्स रेसिड्यू काढून टाकू शकता. सरफेसवरील दोष, बीट साइज आणि प्रोफाइलसाठी वेल्डमेट चेक करू शकता. कॉपर शीटवरील स्क्वेअर बट जॉइंटसाठी लागणारे टूल्स आणि मटेरियल्स खालील प्रमाणे आहे: कॉपर शीट, क्लीनिंग सॉल्व्हेंट, मेटल फाईल, नोझल, बेंच वॉइस, वायर ब्रश किंवा एम्ब्री पेपर, चिपिंग हॅमर, बेवेल प्रोटेक्टर, कॉपर सिल्वर अलॉय फिलर रॉड, कॉपर सिल्वर अलॉय फ्लक्स. चला आता कॉपर शीटवर स्क्वेअर बट जॉइंटच्या आवश्यक गोष्टी जाणून घेऊया. प्रथम ऑक्साईड आणि इतर अशुद्धी पूर्णपणे काढून टाकण्यासाठी इम्ब्री शीट किंवा वायर ब्रश वापरून वर्कपीसची पृष्ठभाग स्वच्छ करा. हे एक महत्त्वाचे स्टेप आहे कारण ऑक्साईड वेल्डिंग प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतात आणि वेल्डमध्ये दोष निर्माण करू शकतात. यानंतर वेल्ड मजबूत आणि सुदृढ आहे याची खात्री करण्यासाठी कडा आवश्यक फॉर्ममध्ये फाईल करा. त्यानंतर नोझल नंबर 5-7 निवडा. या नोझल साइज समान थिकनेसच्या कॉपर शीट्स वेल्डिंगसाठी योग्य आहे. लक्षात ठेवा की कॉपर शीट्स थिकनेस गॅस प्रेशरनुसार असणे आवश्यक आहे आणि त्यानुसार निवडण्यासाठी नोझल साइज असणे आवश्यक आहे. शीट थिकनेसवर आधारित गॅस प्रेशर ॲडजस्ट करा. कॉपर सिल्वर अलॉय फिलर रॉड 2.00 मिलीमीटर डायमीटरचा निवडा. हा फिलर रॉड कॉपरशी सुसंगत असलेल्या मटेरियलचा बनलेला आहे आणि मजबूत वेल्ड तयार करण्यास मदत करेल. कॉपर सिल्वर अलॉय फ्लक्स निवडा जो वेल्डिंग दरम्यान ऑक्साईड आणि इतर अशुद्धता तयार होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतो. सेफ्टी ग्लासेस, ग्लोव्ज आणि वेल्डिंग हेल्मेट यासारखे सेफ्टी खबरदारी वापरण्याची नेहमी लक्षात ठेवा. पुढे सुरू ठेवण्यासाठी योग्य रूट गॅपसह किंवा डायव्हर्जिंग अलाउन्ससह म्हणजे 3 ते 4 मिलीमीटर प्रति 300 मिलीमीटरच्या रेटने वळवून जॉब सेट करा. डायव्हर्जिंग रूट गॅप आवश्यकता आहे कारण कॉपरच्या थर्मल एक्सपान्शन गुणधर्मामुळे हे गॅप सहज बंद होईल. लक्षात घ्या की कॉपर हे थर्मल एक्सपान्शनच्या कोएफिशियंट आहे. तसेच कॉपरच्या थर्मल एक्सपान्शन खूप जास्ती आहे त्यामुळे तो सर्वाधिक पसरतो. वेल्डिंगच्या या प्रक्रियेत कधीही वेल्ड ट्रॅक करू नका कारण ते हीट निर्माण करू शकते ज्यामुळे कॉपर खराब होऊ शकतात. तसेच कॉपर वेल्डिंगसाठी सर्वात प्रभावी फ्लेम कठोरपणे न्यूट्रल फ्लेम सेट करा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेसह कॉपर शीट कसे वेल्ड करायचे ते पाहू.
ॲक्च्युअल वेल्डिंग प्रोसेस सुरू करण्यापूर्वी बेस मेटलला पिकॉक नेक रंगापर्यंत म्हणजे 350 डिग्री सेल्सिअस पर्यंत प्री हीट करा. ही प्रक्रिया वेल्डिंग दरम्यान कॉपर वार्पिंग पासून रोखण्यास मदत करेल आणि संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तापमान राखण्याची खात्री करा. पुढे फिलर रॉडवर आणि जॉइंटवर फ्लक्स पेस्ट म्हणून अप्लाय करा. त्यानंतर लेफ्ट वॉल टेक्निक्स कॉपर वेल्डिंगसाठी सर्वात प्रभावी टेक्निक्स वापरून जॉइंटवर पुरेसे रीइन्फोर्समेंटसह एकाच रनमध्ये मेटल ग्रूव्हमध्ये डिपॉझिट करा. ब्लो पाईपचा अँगल जो 60 डिग्री ते 80 डिग्री असावा आणि फिलर रॉड अँगल लाईन ऑफ वेल्ड पर्यंत 25 अंश ते 30 डिग्री असावा. हे अँगल मजबूत आणि सॉलिड वेल्डसाठी आवश्यक आहे. वितळलेल्या पूल आणि फिलर रॉडची टिप नेहमी बाहेरील एन्व्हलपच्या शॅडो खाली ठेवा. पूलचे फॉर्मेशन आणि ऑक्साइड तयार होण्यापासून रोखण्यास मदत करेल. कॉपर जॉइंट वेल्डिंग करत असताना नेहमी ब्लो पाईप वापरून वर्कपीस सतत हीट करण्यासाठी मदतनीस ठेवा. त्यामुळे जॉइंट क्रॅकिंग होण्यापासून रोखण्यास मदत करेल. वेल्डिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हीटिंग झाल्यानंतरची प्रक्रिया करा. जॉब 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम केल्यानंतर जॉबला आणि हळूहळू थंड होऊ द्या. वेल्ड मधील स्ट्रेट्स दूर करण्यास मदत करेल. प्रक्रिया पार पाडण्यासाठी बीट स्वच्छ करा आणि गंज टाळण्यासाठी जॉइंटच्या दोन्ही बाजूच्या फ्लक्स रिसाइट काढून टाका. तसेच वेल्ड मजबूत आणि अखंड आहे याची खात्री करण्यासाठी बाह्य दोष, बीट साइज आणि प्रोफाइल साठी जॉइंट तपासा. वेल्डिंग कॉपर शीट्स साठी येथे काही अतिरिक्त टिपा आहेत. कॉपर ओव्हरहीटिंग होण्यापासून रोखण्यासाठी लो हीट सेटिंग वापरा. स्थिर हात आणि स्मूथ वेल्डिंग मोशन वापरा. जॉइंट जास्त वेल्ड करू नका. तुमची कौशल्य विकसित करण्यासाठी आणि कोणतीही समस्या टाळण्यासाठी तुम्ही ॲक्च्युअल जॉइंटवर वेल्डिंग सुरू करण्यापूर्वी स्क्रॅप कॉपर शीट्सवर वेल्डिंगचा सराव करा. प्रात्यक्षिकात केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. ऑक्साइड आणि इतर अशुद्धी पूर्णपणे काढून टाकण्यासाठी इम्री शीट किंवा वायर ब्रश वापरून वर्कपीसची सरफेस स्वच्छ करणे. योग्य रूट गॅपसह किंवा डायव्हर्जिंग अलाउन्ससह जॉब सेट करा. बेस मेटल पिकॉक नेक रंगापर्यंत प्री हीट करणे. लेफ्ट वॉल टेक्निकचा वापर करून जॉइंटवर पुरेशा रीइन्फोर्समेंटसह मेटल एका रन मध्ये ग्रूव्ह मध्ये डिपॉझिट करणे. हे आपल्याला प्रात्यक्षिकाच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला ऑक्सी ॲसेटलिंग वेल्डिंग OAW वापरून फ्लॅट पोझिशन 1G मध्ये कॉपर शीटच्या 2 मिमी थिकनेसवरील स्क्वेअर बट जॉइंट बद्दल चांगली माहिती मिळाली असेल.